ती लाईनअप मात्र जर्सी नंबर 03 मध्ये आपण पाहतोय गणेश, जर्सी नंबर 10 मध्ये महेशला आपण पाहतोय। दोन्ही संघाचे 12th मॅन आयोजन कक्षामध्ये असतील याची नोंद ठेवा। त्याचबरोबर व्यासपीठावर आपण पाहतोय सन्माननीय लक्ष्मणजी मोरे साहेब यांचं देखील आगमन झाले, त्यांचं देखील आभार व्यक्त करेल श्रीराम चषक 2022 च्या वतीने। त्याचबरोबर सन्माननीय मारुतीजी मोरे साहेब यांचं देखील मनापासून आभार व्यक्त करेल श्रीराम चषक 2022 मध्ये। खरंच आज रंगपंचमी आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये मात्र हे रंग उधळू देत, प्रत्येकाचं आयुष्य रंगमय होऊ देत आणि त्या सर्वांना या होळीच्या या रंगपंचमीच्या मात्र खूप खूप शुभेच्छा मात्र या आयोजनाच्या वतीने देतो, श्रीराम चषक 2022 च्या वतीने देतो। सज्ज झालेत सर्व व्यासपीठ, सज्ज झालंय मैदान, सज्ज झालंय ओम साई MTC लाईव्ह आणि सज्ज आहेत दोन्ही पंच सुदर्शन सर आणि त्याचबरोबर विकासजी बनसोडे सर। हे दोन्ही पंच आपण पाहतोय, मेन अंपायर सुदर्शन सरांना पाहतोय, त्या लेग अंपायरच्या भूमिकेमध्ये विकासजी बनसोडे सर यांना पाहतोय। टॉस जिंकला गुलमोहर बोत्रेवाडी या संघाने आणि फिल्डिंग करण्याचा निर्णय त्यांनी मात्र घेतला आणि त्यानंतर सिद्धनाथ फायटर्स या संघाला प्रथम बॅटिंग करण्याचं आमंत्रण मात्र त्यांनी दिलं। बॉलिंग मार्क व गोलंदाज अमित यांना आपण पाहू शकतो। तर चिखलेवाडी मधून या गोलंदाजांमध्ये वेगळी चर्चा केली। पहिल्या मॅचला पहिल्या चेंडूला सुरुवात गणपती बाप्पा जय श्रीराम आणि पहिला चेंडू मात्र खेळला जातो स्ट्रेट ड्राइव्ह मारत असताना बॅटची एज घेऊन चेंडू आपण पाहिलं तर डिक्लेअर झोन मध्ये जातो। एक धाव मात्र इथे येते। येस, त्यानंतर आपण पाहतो सुरेख फटका मात्र डीप पॉइंटच्या दिशेने अगदी टोलेला हा चेंडू। त्यानंतर पहिल्याच चेंडूवरती डिक्लेअर झोन गेल्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती मात्र हात खोलताना फलंदाज महेशला आपण पाहतोय। 4 धावा त्याच्या बॅट मधून येतात, चौकार त्याच्या बॅट मधून येतोय। त्यानंतर मात्र धाव संख्या थोडीशी उभारली जाते, ती 5च्या घरामध्ये जाताना आपण पाहतोय। चांगला फटका तिथे प्रेझेंट केला। फ्रंट फूट आपण पाहिलं तर फ्रंट फूटला येऊन ज्या पद्धतीने बॅटीचा फेस त्याने ओपन केला आणि त्यानंतर मिडल ऑफ द बॅट आलेला हा चेंडू अक्षरशः डीप पॉइंटच्या दिशेने मात्र वेगाने 4 धावांसाठी मार्गस्थ झाला। क्षेत्ररक्षणामध्ये थोडीशी बदल जरूर केली जाते, सजवलं जाते थोडंसं क्षेत्ररक्षण। हो, हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न, ग्लान्स मात्र जरूर दिला बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने। क्षेत्ररक्षक वेगाने मात्र एक धाव दुसऱ्या धावेसाठी महेश थांबवतोय। एकच धाव हातामध्ये घेतली जाते। येस, अमित यांचं कौतुक करेल। पहिला चेंडू आपण पाहिलं तर गुड लाईन वरती पडला, त्यानंतर पडलेला चेंडू थोडासा वळण घेत असताना बॅटीची कट लागून तिथे मात्र चेंडू डिक्लेअर गेला। आलेला चौकार आणि त्यानंतर मात्र अगदी पॅड लाईन मध्ये गोलंदाजी केली जाते।
हो, इथे देखील आपण पाहिलं पंचांचा इशारा येतो. येस, हा वाईट बॉल आहे. स्वैर मार मात्र इथे दाखवला जातो. हा चेंडू आपण पाहिलं तर फलंदाजापासून थोडंसं लांब ठेवण्याचा प्रयत्न केला. गणेश स्ट्राईक वरती असताना त्याला थोडासा दूरवरचा चेंडू टाकण्याचा प्रयत्न मात्र तिथे फसला गेला. तो स्वैर मारेसाठी मार्गस्थ झाला. हो, हा चेंडू सुरेख आहे. लिडिंग एज, त्यानंतर यष्ट्या उद्ध्वस्त आणि त्यानंतर मात्र आपण पाहिलं तर गोल्डन डकचा शिकार ठरतोय. मिस्टर गणेश शून्याचा चष्मा घालून मात्र माघारी येतोय पॅव्हेलियनच्या दिशेने. पहा रिप्ले पहा. ओहो, चेंडूच्या डोक्यावरून अक्षरशः जादूची बोट तिथे फिरवली. चेंडू पडल्यानंतर थोडासा आतमध्ये वळाला आणि त्याला मात्र आडव्या बॅटने खेळत असताना बॉटम एज घेऊन चेंडू मात्र यष्ट्यांवरती जाऊन आदळला आणि त्यानंतर फर्निचर डिस्ट्रॉय झालं आणि फलंदाज गणेश मात्र स्वस्तामध्ये बाद होत असताना पहिली विकेट आपण पाहिली. पहिली विकेट मात्र सिद्धनाथ फायटर्स या संघामध्ये लवकर पाहतोय आपण. पवनला जर्सी नंबर 17 लवकर मैदानामध्ये यावं लागले. पवनला चांगली गोलंदाजी. 4 चेंडूचा आतापर्यंत अमितच्या खेळ झाला आणि त्याच्यामध्ये आपण पाहिलं तर एक चौकार आल्यानंतर महेशच्या बॅट मधून स्ट्राईक रोटेट झाली आणि त्यानंतर मात्र लवकर विकेट गणेशची माघारी गेली. पवन नवीन बॅट्समन मात्र मैदानामध्ये ट्रॅव्हल होत असताना आपण पाहिलं. श्रीराम चषक पहा, होळीचा दिवस प्रत्येक जण मात्र आज ओळखणार नाहीये. रंगपंचमी, रंग उधळले जातात मात्र आज मैदानामध्ये काय रंग उधळतील. ओ, बिगिट करण्याचा प्रयत्न, चांगलं कनेक्शन इथे झाला आणि त्यानंतर अक्षरशः गॅप मात्र शोधून काढला. आल्या आल्या पवनच्या बॅट मधून येतो हा चौकार आणि त्यानंतर पॅव्हेलियन मधून सेट होऊन आला की का. रिप्लाय पहा. अगदी गुडलेनचा चेंडू पडल्यानंतर ओहो, व्हॉट अ टायमिंग, सुरेख टायमिंग. सुई मधून जसा दोरा विणला जातो तसा चेंडू आपण पाहिल्या तर वाटा शोधल्या जातात, तशी वाट मात्र चौकाराची शोधली जाते. पवनच्या बॅट मधून आल्या आल्या प्रहार केला जातोय. आल्या आल्या स्वागत केलं जातंय अमितचं. चांगला बॅटल रंगलाय. हो, यॉर्कर चेंडू अगदी सरळ बॅटीने तिला फक्त दिशा दिली आणि त्यानंतर बॉल कॅरी केल्यानंतर लगेच फेकला जातोय आणि एक धाव मात्र इथे कंप्लीट होते. पंचांचा इशारा येतोय पहिल्या षटकाच्या अखेरीस संघाची धाव संख्या मात्र 12च्या घरामध्ये जाऊन पोहोचते. 12 लॉस ऑफ द 1 विकेट ही धाव संख्या आपण पाहतोय सिद्धनाथ फायटर्स या संघाची. अमितचं षटक, शेवटचा चेंडू यॉर्कर चेंडू आणि त्या यॉर्कर वरती मात्र फक्त दिशा मिड विकेटच्या दिशेने दिली आणि त्यानंतर मात्र पहिल्या षटकाचा खेळ इथे समाप्त झाला. त्याचबरोबर सन्माननीय पिंटूजी बोत्रे साहेब, तुमचं देखील मनापासून हार्दिक आभार व्यक्त करतो. श्रीराम चषक 2022 मध्ये खरं तर व्यासपीठावरती आमचे सर्व चिखलेवाडीचे आधारस्तंभ, सर्व ग्रामस्थ, त्याचबरोबर मेन स्पॉन्सर्स आहेत, सर्व मान्यवर मात्र आज सकाळच्या 17ला पहिल्याच मॅचला मात्र व्यासपीठावरती सर्व मान्यवर आपण पाहतोय. अक्षयला तयार केल्या. वैयक्तिक पहिलं तर संघासाठी मात्र दुसरं षटक घेऊन अक्षय मार्गस्थ झालाय, जिथे पवनच्या बॅट मधून पहिला चौकार आला. आतापर्यंत 2 वेळा मात्र लाईन आणि त्यानंतर मात्र एक दिशा शोधण्याचा प्रयत्न, एक नजर ठेवण्याचा प्रयत्न अक्षयच्या माध्यमातून केला जातोय. रनअप आणि त्यानंतर रनअप घेत असताना मात्र पुन्हा एकदा मार्गस्थ. हो, हा चेंडू आपण पाहिलं तर पंचांचा इशारा मात्र येतोय स्वैर मार. पहिल्या चेंडूवरती मात्र दिशा शोधण्याचा प्रयत्न अक्षयने केला आणि त्यानंतर चेंडू पडल्यानंतर थोडासा वळण मात्र जास्त घेणारा चेंडू स्वैर मारेसाठी तिथे ट्रॅव्हल झाला. हो, हा देखील फटका सुरेख आहे. पॉइंटच्या डोक्यावरून चेंडू ट्रॅव्हल होतो डीप पॉइंटच्या दिशेने क्षेत्ररक्षक पोहोचेपर्यंत. इथे देखील चेंडू आपण पाहिलं तर 4 धावांसाठी जातोय. आज पवन एक वेगळ्याच भूमिकेमध्ये पाहतोय. पवनची बॅटिंग पाहिली, आल्या आल्या पहिल्या चेंडूवरती त्याने मात्र डीप एक्स्ट्रा कव्हर पार केला, तिथे चौकार आला आणि त्यानंतर मात्र हा लागोपाठ त्याच्या बॅट मधून दुसरा चौकार येतोय. आज खरं तर सिद्धनाथ फायटर्स या संघाकडून एक पवन एक ट्रम्प कार्ड ठरला, एक महत्वाचा फलंदाज ठरला, एक केंद्रबिंदू ठरला, जो प्रत्येकाचं लक्ष आपल्या दिशेने खेचून घेतोय. तो पवन मात्र आजच्या दिवसामध्ये 3 चेंडूमध्ये 9 धावांची खेळी करत असताना धाव संख्या 17च्या घरामध्ये.
हो, इथे देखील दिशाहीन गोलंदाजी. त्यानंतर आपण पाहिलं तर पंच मात्र येस खेळपट्टीची लाईनअप पाहताय, कारण की पिचच्या बाहेर पिच झाला की काय हा चेंडू मात्र त्यानंतर शहानिशा करून मात्र स्वैर मार इथे दिली जाते. हा चेंडू जरा जास्तच वाईड होता. पवनने पाहिला, पवनने ओळखला, रीड केला आणि त्यानंतर मात्र हा चेंडू जाऊन दिला स्वैर मारेसाठी. एक चौकार आल्यानंतर आपण पाहिलं तर थोडशा लाईन मात्र अक्षयच्या माध्यमातून सोडली जाते आणि त्यानंतर त्या लाईन वरती मात्र अक्षय, हो हा चेंडू चांगला होता. या चेंडूवरती काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न. फ्लाइटेड आलेली डिलिव्हरी मात्र पवनच्या बॅटला मात्र टच झालेली नाहीये. बॅट फिरवेपर्यंत चेंडू अक्षरशः वेगाने निघून गेला आणि त्यानंतर विकेट किपरचा मात्र हावभाव पाहता हा चेंडू अक्षरशः यष्ट्यांचा जवळून जातोय. 2 चेंडूचा खेळ आतापर्यंत अक्षयने सादर केला आणि जिथे धावा 6 खर्च केलेत. हो, हा चेंडू पहा पडल्यानंतर मात्र बॅटला ब्रश झाला आणि महत्वाची विकेट मात्र मार्गस्थ लागले. पवन या खराब फटक्यावरती मात्र स्वतः नाराज होतोय. जड पावलांनी तो माघारी येताना आपण पाहतोय. टप्पा अगदी सुरेख. त्याच्यानंतर बॅटची लीडिंग एज आणि विकेट किपरने मात्र कुठलीही चुकी केलेली नाहीये. पवन मात्र हा फटका डबल माइंड खेळत असताना मात्र फसला जातोय. ज्या पवनकडे आकांक्षा होती, ज्या पवनकडे आशेचा किरण होता, जो पवन महत्वाकांक्षा होता, तो सिद्धनाथ फायटर्स संघाचा हा बॅटर मात्र पुन्हा एकदा स्वस्तामध्ये बाद होत असताना तेजस नवीन बॅटर जर्सी नंबर 17 माघारी गेला तर जर्सी नंबर 18 मैदानामध्ये आला. तो तेजस आपण पाहू शकतो आणि महेश मात्र अजूनही मैदानामध्ये तळ ठोकून आहे. या महेशने मात्र सुरुवातीला प्रभावित केला. 2 गडी आतापर्यंत माघारी गेलेत सिद्धनाथ फायटर्स या संघाचे. हो, हा चेंडू आपण पाहिला तर टप्पा पडल्यानंतर जास्त वळण मात्र घेतोय आणि त्यानंतर पंच मात्र आपल्याकडे वळून स्वैर मारेचा इशारा देत आहेत. वाईट +1. येस धाव संख्या 20च्या घरामध्ये आपण पाहतोय 20. हो, फटका सुरेख आहे. या फटक्यावरती ताकद आहे, नजाकत आहे आणि फटका मात्र स्क्वेअर ड्राइव्हसाठी 6 धावांसाठी जातोय आणि पहिला षटकार मात्र महेशच्या बॅट मधून येतोय, तेजसच्या बॅट मधून. महेश, येस, व्हॉट अ बॅटिंग, व्हॉट अ परफॉर्मन्स. सुरेख फटका सादर केला. अगदी रिप्ले आपण पाहू शकता. सरळ बॅटीने खेळलेला हा फटका हो, फुलटॉस चेंडू आणि त्यानंतर या फुलटॉस वरती मात्र फसला जातो. कौतुक करेल मी अक्षयचं. हा पहा चेंडू फुलटॉस होता, फ्लाइटेड होता आणि त्यानंतर या फुलटॉस वरती बॉस बनत असताना मात्र फलंदाज महेश तिथे अपयशी ठरला. हो, शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, रीड केली लाईन, त्यानंतर स्वैर मारेसाठी मात्र जाऊन दिला. धाव संख्या आतापर्यंत आपण पाहिली तर जाऊन पोहोचते 27च्या घरामध्ये. चेंडू आतापर्यंत आपण पाहिले तर 1 to go शेवटचा चेंडू. हो, बॅकफुटला जाऊन पुन्हा एकदा आपण पाहिलं तर खेळण्याचा प्रयत्न मात्र पंचाने तिथे दिशा दिल्या. चेंडू डिक्लेअर झोन मध्ये मात्र जाऊन दिला विकेट किपरने आणि त्यानंतर 2 षटकांचा खेळ मात्र संपतोय आणि 2 षटकांच्या अखेरीस जिथे धाव संख्या मात्र 28च्या घरामध्ये जाऊन पोहोचते 28. लॉस ऑफ द 2 विकेट ही धाव संख्या सिद्धनाथ फायटर्स या संघाची आपण पाहतोय. पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं तर 12 धावा खर्च झाल्या. अमितच्या गोलंदाजीवरती आपण पाहिले 2 चौकार आले आणि त्यानंतर अक्षयला मात्र पाचारण केलं गोलंदाजीसाठी. तिथे मात्र धावा खर्च झाल्या 16. एक षटकार, एक चौकारच्या मदतीने मात्र धावा खर्च होत असताना मात्र दुसऱ्या षटकामध्ये अक्षय थोडासा महागडा ठरतोय. प्रशांत चिखलेवाडी म्हटलं तर हा रायझिंग स्टार लेफ्ट हँड बॅट्समन आहे. तो प्रशांत मात्र आज बॉलिंग मागवा आपण पाहतोय. ओव्हर द विकेट
लेफ्ट ओव्हर द विकेट. ओहो, पहिला चेंडू आपण पाहिलं तर स्वैर मारेसाठी पहिल्या चेंडूवरती दिशा शोधण्याचा प्रयत्न. सुरुवात चांगली केली. ज्या पद्धतीने आपण पाहिलं पवनने सुरुवात करून दिली. पवनने 2 चौकार लगावले आणि त्यानंतर महेशच्या बॅट मधून आलेला षटकार आणि तिथे मात्र धावसंख्या आपण पाहिली तर थोडीशी उभारी घेत असताना 28 धावसंख्या. चांगल्या स्कोर वरती खेळत असताना आणि आलेख मात्र उभवता आहे. हो, यॉर्कर चेंडू खोदून काढला. त्यानंतर मात्र काव कॉर्नरच्या दिशेने मिस्टर आमिर त्यांच्या हातामध्ये अक्षरशः आराम करतो हा चेंडू. अगदी आरामामध्ये झेल घेतली आपण पाहिलं तर अमित अगदी लक्ष होतं त्यांचं. त्यानंतर काव कॉर्नरच्या दिशेने ही झेल मात्र स्वीकारण्यात आली अमित त्यांच्या माध्यमातून आणि त्यानंतर पहिल्या चेंडूवरती पहिलीच विकेट आपण पाहिली तर स्वतःसाठी घेत असताना. हो, वड कॅच लक्ष होतं. त्यानंतर कॅच अक्षरशः सांभाळून ठेवली आणि त्यानंतर मिस्टर नितीन यांना मात्र मैदानामध्ये जावं लागतं. जर्सी नंबर 00 या शून्याला देखील किंमत आहे. मात्र त्या शून्याच्या पुढे आकडा लावता आला पाहिजे, संख्या लावता आली पाहिजे. ती संख्या लावेल का नितीन? बॅकफुटला पूल फटका. क्षेत्ररक्षक आहे काव कॉर्नरच्या दिशेने. पुन्हा एकदा अमित यांच्या हातामध्ये चेंडू जातोय. बॉल कॅरी केल्यानंतर फेकेपर्यंत मात्र एकच धाव मैदानामध्ये कंप्लीट केली जाते. प्रशांतने शांत ठेवले आज फलंदाजाला. प्रशांतने शांत ठेवले सिद्धनाथ फायटर्सच्या संघातील बॅट्समनला. कारण की प्रशांतची गोलंदाजी सिंपल गोलंदाजी त्यामध्ये मात्र परिवर्तन पाहतोय प्रशांतचं. हो, हा चेंडू पहा अक्षरशः बॅट आणि पॅडच्या मधून निघून गेला. पंचांकडे आशाभूत नजरेने पाहिलं जातं. मात्र त्यानंतर आपण पाहिलं तर धावसंख्या जैसे ते रिप्ले पहा. ओहो, चेंडू आपण पाहिलं तर अक्षरशः तिथे टान्स पकडून टाकण्याचा प्रयत्न फॉलो केला जातोय. प्रशांत सध्या जादूगर बनतोय आणि त्यानंतर वळण देतोय चांगला चेंडूला. वा, चेंडू देखील यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न मात्र तिथे एक धाव मात्र रोखू शकत नाही आणि या एका धावेच्या मदतीने धावसंख्या मात्र आतापर्यंत जाऊन पोहोचते 30च्या घरामध्ये. 30 धावसंख्या. 3 चेंडूचा खेळ आतापर्यंत मात्र सादर केला. 4 चेंडूचा खेळ आणि 31 धावसंख्या मात्र स्कोर कार्ड वरती आपण पाहतोय 31. हो, इथे देखील लिडिंग एज आहे. विकेट किपरच्या माध्यमातून थोडीशी चुकी होत्या. त्यानंतर अक्षय आपण पाहिलं त्याचं विकेट किपर हा चेंडू मात्र अडवण्यामध्ये अपयशी होता आणि एक धाव मात्र इथे सिद्धनाथ फायटर्स या संघाच्या खात्यामध्ये जाते. जिथे धाव संख्या 32च्या घरामध्ये आपण पाहू शकतो 32. 5 चेंडूचा खेळ झाला. शेवटचा चेंडू असेल या 3ऱ्या षटकातील. दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू तो देखील आपण पाहिला मिड विकेटला खेळला गेला. चुकी होते मात्र मिड विकेट कडून क्षेत्ररक्षणामध्ये गफलत होत असताना मात्र अमित वेगाने येतोय आणि त्यानंतर बॉल कॅरी केल्यानंतर लगेचच फेकला जातोय आणि एका धावेनंतर 3 षटकांचा खेळ संपतोय आणि 3 षटकांच्या अखेरीस स्क्रीनवर आपण पाहू शकतो 333 म्हणजे 33 धावा आणि 3 विकेट. ही धाव सिद्धनाथ फायटर्स या संघाची आपण पाहतोय. यानंतर होणारी मॅच वीर हनुमान माटेकरवाडी आणि त्याचबरोबर श्रीराम चिखलेवाडी दोन्ही कॅप्टन्स तयार राहायचं. यानंतर लगेचच तुमचा टॉस होईल. ओहो, हा फुल टॉस चेंडू डिप्सक्वॅलेक्सच्या दिशेने वेगाने जातोय. जिथे धाव संख्या मात्र 1 भेटेल. 2 धाव संख्या. थँक्यू. 35 धाव संख्या स्कोर कार्ड वरती आपण पाहतोय. स्ट्राइक व महेशला आपण पाहतोय आणि नॉन स्ट्राइक व नितीनला पाहतोय. धाव संख्या 35च्या घरामध्ये. महेशच्या बॅट मधून आपण पाहिलं तर या डिक्लेअर झोन मध्ये 2 धावा. महेश चांगल्या बॅटिंग करतोय. जिथे 10 चेंडू मध्ये 18 धावांची खेळी आतापर्यंत महेशने सादर केले आणि म्हणूनच की का सुरुवातीचा हा फलंदाज ओपनर बॅट्समन म्हणून प्रत्येक वेळी संघातून खेळणारा हा फलंदाज मात्र आताही मैदानामध्ये तळ ठोकून उभा तो महेश मात्र बॅटिंग साठी आपण पाहतोय. काय क्वालिटी आहे ओम साई एमटीसी स्पोर्ट्स लाईव्ह. क्लीन क्लिअर अपडेट आणि त्यानंतर एक ब्रँड मात्र लाईव्हच्या माध्यमातून आपण पाहतोय. हो, हा चेंडू मात्र जाऊन दिलाय स्वैर मारेसाठी. पंच आपण पाहिले तर सुदर्शन सर मात्र आपल्याकडे फिरतात. दोन्ही हात समांतर तिथे मात्र स्वैर मार दिली जाते.
ओहो ओहो हा फटका आपण पाहिलं तर बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने मात्र वेगाने चेंडू ट्रॅव्हल होता तिथे धाव फक्त मात्र एकच भेटेल आणि त्यानंतर मात्र संघाची धाव संख्या 37 च्या घरामध्ये आपण पाहू शकतो महेश आणि नितीन ज्या पद्धतीने भागीदारी मात्र केले स्ट्राइक वरती महेशला आपण पाहतोय महेश स्ट्राइक वरती असेल नितीनला नॉन स्ट्राइकिंग वरती पाहतोय ओ फटका सुरेख आहे टायमिंग दिशा दिशा या चेंडूला फक्त 2 धावांसाठी मात्र घेऊन गेली आणि त्यानंतर संघाच्या धाव संख्येमध्ये आणखी 2 धावा मात्र ऍड झाल्यानंतर धाव संख्या जाऊन पोहोचते 39 च्या घरामध्ये 39 चांगली गोलंदाजी आतापर्यंत सादर केले जिथे 3 चेंडूचा खेळ मात्र आतापर्यंत पार झाला ओहो इथे आपण पाहिलं तर बिग हिट करण्याचा प्रयत्न मात्र टायमिंग तिथे जुळलं नाहीये आणि त्यानंतर मात्र हा फटका अगदी विकेट किपरच्या हातामध्ये मात्र गेला आणि त्यानंतर फक्त धाव व तिथे एक भेटते ओहो पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न चेंडू राईट झाला त्यानंतर बॅटीला झालेली हेज ब्रश आणि त्यानंतर मात्र नितीनचा खेळ इथे शांत होता धाव संख्या 40 च्या घरामध्ये स्थिर आहे चांगली गोलंदाजी करंट रन रेट आपण पाहिलं तर 10.91 या रन रेट वरती खेळत असताना हा संघ सिद्धनाथ फायटर्स संघ पाहतोय 5 चेंडूचा खेळ आतापर्यंत सादर झाला रिक्वायर्ड करंट रन रेट आपण पाहिलं तर 10 च्या सरासरीने हा संघ खेळतोय हा चेंडू महत्वाचा असेल या चेंडूवरती मोठा फटका येतोय तर धाव संख्या फायटिंग स्कोर 45 ते 46 च्या घरामध्ये पाहू शकतो शेवटचा चेंडू 1 टू गो लास्ट टू गो ओ राजेश चेंडूवरती पूल फटका मात्र खेळतो बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने जाऊया जिथे धाव संख्या आपण पाहतो फक्त 2 च्या घरामध्ये आणि या 2 धावेनंतर मात्र पहिल्या इनिंगचा खेळ मात्र संपतोय आणि त्यानंतर मात्र 43 धावेचं आव्हान सिद्धनाथ फायटर्स या संघाने दिल्या ते म्हणजे गुलमोहर बोत्रेवाडी या संघात पहिली मॅच पहिल्याच मॅच मध्ये मात्र 43 धावेचं आव्हान आपण पाहतोय आणि त्यानंतर मात्र या 43 धावा कशा पद्धतीने केल्या जातात आणि त्यानंतर आजच्या या पहिल्या दिवसाची मॅच मात्र या मॅच मध्ये काय रंग भरले जातात होळीचा दिवस रंगपंचमीचा दिवस आणि मैदानामध्ये मात्र काय रंग उधळले जातील काय रंग खेळले जातील आणि त्यानंतर रंगमय क्रिकेट मात्र प्रेक्षकांच्या भेटीला कुठला रंग आणि कुठला खेळाडू मात्र घेऊन येईल हे पाहणं उत्सुकतेचं आहे आणि तत्पूर्वी आपण जाऊयात टॉस का बॉस या व्यासपीठाकडे दोन्ही कॅप्टन्स श्रीराम चिखलेवाडी आणि त्याचबरोबर वीर हनुमान माटेकरवाडी संघ दोन्ही कॅप्टन्स यायचे आपण चिखलेवाडी संघाचा कॅप्टन सूरज येस चला आपण जाऊयात आणि त्याचबरोबर वीर हनुमान माटेकरवाडी संघाचा कॅप्टन यायचं दोन्ही कॅप्टन्स आपण लगेचच यायचे टॉस मात्र केला जाईल मी विनंती करेल सर्व मान्यवर व्यासपीठावरती असलेले सन्माननीय विश्वासजी चिखले सेठ निवासजी मोरे साहेब शेखरजी मोरे साहेब विश्वनाथजी चिखले साहेब सचिनजी मोरे साहेब लक्ष्मणजी मोरे साहेब मारुतीजी मोरे साहेब आणि पिंटूजी बोत्रे साहेब सर्व मान्यवर आपण टॉस का बॉस या व्यासपीठाकडे जाऊयात टॉस का बॉस येस दोन्ही संघ आपण पाहतोय माटेकरवाडी संघ वीर हनुमान 11 माटेकरवाडी संघ त्याचबरोबर चिखलेवाडी संघ
येस सर्व मान्यवर, येस आमचे आधारस्तंभ सचिनजी मोरे साहेब आपण देखील या. येस सर्व मान्यवर सर्व. तर हीच वेळ असते, हाच तो महत्वाचा फोटो असतो आणि हाच कॅप्शन असतं. टॉस केला जाईल. येस पिंटूजी बोत्रे साहेब यांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. माटेकरवाडी आणि चिखलेवाडी कॉल कोणाचा असेल? चिखलेवाडी संघाचा कॉल आणि स्विंग द कॉइन. काटा आहे कॉल आणि त्यानंतर मात्र टॉस जिंकला. काय निर्णय आहे? फील्ड बॉस असेल आमची. मी आयोजन पाहतोय टॉस का बॉस. मोरे साहेब टॉस का बॉस आज वेगळा पाहतोय. हे आयोजन अपडेट झालंय, स्क्रीन मध्ये देखील अपडेट झालंय. ज्या पद्धतीने आयोजन पाहतोय, ट्रॉफी पाहतोय, एक दिवसाचं आयोजन, त्याच्यामध्ये मॅन ऑफ द सिरीज सायकल आणि त्यानंतर चिखलेवाडीने मात्र दाखवून दिले की क्रिकेटमध्ये देखील आम्ही कमी नाही होत. क्रीडा क्षेत्र असो, सामाजिक असो, शैक्षणिक असो आणि त्यानंतर क्रीडा क्षेत्र. आयोजनाबद्दल काय सांगशील? आयोजन खूप चांगलं आहे. आयोजन अमोल चिखले आणि किशोर काटेने केले, त्यांचा आम्ही आभारी आहे. आम्हाला खेळायची संधी दिली आणि आमच्या पाठीमागे क्रिकेटच्या साठी सचिन दादा आणि विश्वास यांचा हात आहे. त्यांचा जोपर्यंत हात आहे तोपर्यंत आमचं असंच आयोजन चांगलं राहणार आहे. अरे वा, खरं पाठीवरती थाप असावी लागते. टॉस आपल्या दिशेने राहिलेला नाहीये. पहिल्याच मॅच मध्ये 43 धावा पाहिला, धाव संख्या येत्या आणि त्यानंतर मात्र बॉलिंग करण्याचा निर्णय घेतला. बॅटिंग परफॉर्मन्स तुमच्या संघाची पाहता कुठली धाव संख्या पाहतोय का नजरेसमोर? 45 ते 50 धाव संख्या असेल. आणि या आयोजनाला कसं पाहतोय? आल्याला या आयोजनाला मी पाहिलं तर मला असं वाटलं की 3 दिवसाचं आयोजन आहे, मात्र 1 दिवसाचं आयोजन, ते देखील एवढं मोठं. म्हणजे एका दिवसाच्या आयोजनामध्ये एवढं सर्व प्रेम ओतलं जाते. तू कसं पाहतोस या आयोजनाकडे? वाटलं नव्हतं की एका दिवसामध्ये असं आयोजन होईल म्हणून. कमीत कमी 3 दिवस लागतात, पण एका दिवसामध्ये चांगलं आयोजन केलंय. ही चिखलेवाडी आहे, यांचं आयोजन दमदार असतं. सर्व मान्यवर आपण व्यासपीठाकडे विराजमान होऊयात. या मॅच कडे मात्र जरूर जाऊयात, जिथे मायक्रोफोन वरती आपण पाहू शकतो. ओहो, पहिलाच फटका. मात्र या पहिल्याच फटक्यावरती आपण पाहिलं तर तिथे धावा मात्र येत आहेत 4. चांगली सुरुवात केली. वेल बिगिन, हाफ डन. मात्र 43 धावेचं आव्हान पार करत असताना आपण पाहिलं तर तिथे फलंदाज मात्र जयच्या बॅच मधून मात्र हा चौकार येतोय. चांगली सुरुवात मात्र जयने इथे करून दिल्या आणि त्यानंतर मात्र या सुरुवातीलाच पहिल्या चेंडूवरती मात्र पहिल्याच गोलंदाजाला मात्र तिथे टार्गेट केलं जातं. हो, हा फटका देखील बिगिट करण्याचा प्रयत्न पंचांकडे अपील केली जाते, दाद मागितली जाते आणि त्यानंतर आशाभूत नजरेने मात्र पाहिलं जातं आणि त्यानंतर विकेट किपरची थोडीशी स्माइल म्हणजे पंचांवरती दबाव टाकण्याचा प्रयत्न होता. होय, हा चेंडू आपण पाहिलं तर बिगिट करण्याचा प्रयत्न जयचा मात्र फसला गेला आणि त्यानंतर गोलंदाजाने मात्र एक वेगळीच लाईन मात्र शोधून काढली. पहिला चेंडू आपण पाहिलं चौकार. हो, इथे देखील आपण पाहिलं तर तीच लाईन, तीच लेन. मागच्या चेंडूची जशी झेरॉक्स कॉपी काढावी तसा चेंडू मात्र पुन्हा एकदा सादर केला. चांगली गोलंदाजी मात्र प्रवीणच्या माध्यमातून केली जाते. हो, थोडासा बाहेर ठेवण्याचा प्रयत्न आपण पाहिलं तर हा चेंडू केला जातो. 4 धावा अजूनही स्क्रीन कार्डवरती आपण पाहू शकतो, जिथे 43 धावेचं आव्हान आहे. 43 पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, टायमिंग जुळलाय, बेमिसाल जुळलाय. मिडल ऑफ द बॅट, क्षेत्ररक्षक पोहोचेपर्यंत मात्र चेंडू जातोय डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. हा मात्र चौकार येतोय. हो, मिडल झालेला हे टायमिंग मात्र त्यानंतर पुन्हा एकदा मात्र रौप्य रूप धारण करतोय जय.
चांगली बॅटिंग आतापर्यंत सादर केले. 8 धावा स्कोर कार्ड वरती आपण पाहतोय, जिथे 4 चेंडूचा खेळ मात्र आतापर्यंत सादर केला प्रवीणने. हा चेंडू आपण पाहिलं तर थोडासा बाहेर ठेवण्याचा प्रयत्न मात्र जास्तच बाहेर राहिला. पंचांचा इशारा मात्र स्वैर मारेसाठी येऊन गेला. गोलंदाज आपण पाहिलं तर जसा चौकार येतोय त्यानंतर थोडासा दबावामध्ये गोलंदाजी खटाकतो की काय, कारण की पहिल्या चेंडूने सुरुवात केली. पहिल्या चेंडूवरती मात्र चौकार मारून त्याचं स्वागत जयने केलं. त्यानंतर सुरेख पुन्हा एकदा टायमिंग जुळत आहे. क्षेत्ररक्षक 1 2 3 त्याच्या मागावरती मात्र त्यानंतर मात्र नितीन बॉल वरती पोहोचतोय आणि त्यानंतर क्षेत्ररक्षण तिथे कंप्लीट करून लगेचच फेकी केली जाते आणि फेकी होईपर्यंत मात्र या 2 धावा इथे धावून घेतल्या जात आहेत. रनिंग बिटवीन द विकेट मात्र अमित आणि जयचं मात्र चांगलं आहे आणि त्या आपण नक्की पाहिल्या, जिथे धावा आतापर्यंत 11च्या घरामध्ये मात्र जाऊन पोहोचलेत. 5 चेंडूचा खेळ झाला. 1 टू गो. शेवटचा चेंडू असेल या सेकंड इनिंग मध्ये. उत्तरार्धाला सुरुवात झाली. 43 धावेचा टार्गेट. वॉट अ टायमिंग, बेमिसाल टायमिंग. डीप पॉइंटच्या दिशेने जाऊयात, जिथे चेंडू अक्षरशः घरंगळत जातोय, कारण की आउटफील्ड मात्र थोडीशी स्लो असताना चेंडू 4 धावांसाठी आरपार होतोय आणि हा चौकार कुठेतरी धावसंख्येला आणखीन आकार देऊन जातोय, जिथे धावसंख्या 15च्या घरामध्ये आपण पाहू शकतो. 15 धावसंख्या. काय टायमिंग जुळला आणि त्यानंतर आउटफील्डला हा चेंडू आपण पाहिला तर थोडीशी गती कमी झाली. चेंडू आउटफील्डला ट्रॅव्हल झाल्यानंतर 4 धावांसाठी गेला आणि त्यानंतर मात्र धावसंख्या 15च्या घरामध्ये. समीकरण पाहू शकतो. 18 चेंडू 28 धावांचं समीकरण. एका साइडला गुलमोहर बोत्रेवाडी संघ तर दुसऱ्या साइडला सिद्धनाथ फायटर्स संघ. पहिली लढल, पहिली मॅच. पूर्वार्ध आपण पाहिला तर ज्या पद्धतीने फलंदाज महेशच्या नावावरती राहिला, उत्तरार्धामध्ये मात्र जयेशने चांगली कामगिरी केली. पूर्वार्ध तुमच्या नावावरती तर उत्तरार्ध जयेशच्या नावावरती. हे जयेश मात्र आपल्या बॅटिंग मधून दाखवून देतोय आणि आतापर्यंत 6 चौकार आणि 1 षटकार ही मात्र सुरुवात झाली षटकार चौकाराच्या पावसाला. अमित साठीचा चेंडू आपण पाहिलं तर आडव्या बॅटने मात्र जरूर केला. पूल फटका तिथे सादर केला. चुकी होते तिथे. आधीच धावा कमी. 43 धावेचं आव्हान आणि त्यामध्ये दुष्काळामध्ये 13वा महिना मात्र आपण पाहतोय, जिथे धावसंख्या कमी आहे तिथे मात्र खर्च केली जाते. रिप्ले मध्ये आपण पाहू शकतो थोडीशी चूक मात्र जरूर होत्या. त्यानंतर फटका मात्र टायमिंग झाला नव्हता. डीप मिड विकेटचा क्षेत्ररक्षक अगदी वेगाने बॉल वरती आला, मात्र तो खाली वाकेपर्यंत बॅकअप त्याला पोहोचला नाही आणि त्यानंतर मात्र हा चेंडू अक्षरशः गोळीसारखा 4 धावासाठी निघून गेला. इथे देखील चौकाराने सुरुवात केली. हो, आता मात्र टायमिंग जुळल्या. चेंडू थांबेल का? तो मात्र आर पार फरार होतोय आणि 6 धावांसाठी येतोय. अमितच्या बॅट मधून धमाका झाला. अमितने हात खोललेत आणि या फलंदाजाने हात खोलणं म्हणजे धावसंख्येला आकार देणं. या फलंदाजाने हात खोलणं म्हणजे गाडीचा घेर 1 घेर पुढे जाणं. या फलंदाजाने हात खोलणं म्हणजे 1 पाऊल पुढे जाणं. आणि या फलंदाजाला थांबवणार कोण, हा प्रश्न मात्र गोलंदाजाच्या मनामध्ये जागा झाला. ओहो, इथे चांगला चेंडू ट्रॅव्हल झाला. गुडलेनचा चेंडू आपण पाहिलं तर आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न अमित यांचा, मात्र जोपर्यंत चेंडू राईज झाला तोपर्यंत बॅटीचा फेस क्लोज झाला आणि त्यानंतर मात्र निर्धाव चेंडूची सांगता झाली. पवन अगदी वेगावरती स्वार मात्र या चेंडूला झाला होता, जिथे 3 चेंडू मध्ये पवनने आतापर्यंत 10 धावा खर्च केलेत. पूर्ण स्टंप्स दाखवले जातात अमितच्या माध्यमातून. हो, इथे देखील बिगिट करण्याचा प्रयत्न मिड विकेटच्या दिशेने जाऊया, तिथे मात्र क्षेत्ररक्षण कंप्लीट केलं जातं. आता मात्र कुठलीही चुकी मात्र तिथे क्षेत्ररक्षणाच्या माध्यमातून केली जात नाहीये आणि त्यानंतर मात्र धावा खर्च केली जाते 1 आणि 26 धाव संख्या आपण पाहू शकतो. 4 चेंडूचा खेळ मात्र आतापर्यंत सादर केला आणि त्यानंतर मात्र या 4 चेंडू मध्ये 11 धावा आतापर्यंत पवनने खर्च केलेत. चांगली भागीदारी, पार्टनरशिप आपण पाहू शकतो. हो, जयसाठीचा चेंडू बिगिट करण्याचा प्रयत्न ब्लाइंड स्ट्रोक होता. एकीकडे नजर तर दुसरीकडे बॅट फिरली आणि त्यानंतर चेंडू मात्र वेगाने निघून गेला. येस, हा चेंडू पाहिल्यानंतर आपण पाहिलं तर बॅट फिरल्यानंतर दुसऱ्या साइडला नजर मात्र जयची वळली आणि म्हणूनच का हा चेंडू आपण पाहिलं तर निर्धाव चेंडू साठी पार झाला. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, यॉर्कर चेंडू खोदून काढला.
बसले. जय आपण पाहिलं तर फुंकर मारतो या चेंडूवरती, तर दुसऱ्या साइडून अमित आपण पाहिलं तर ताशेरे ओढतोय. सुरेख लाजवाब बॅटिंग, डान्सिंग डाऊन द विकेट करत असताना मात्र हा चेंडू 32 धावा स्कोर कार्ड वरती मात्र आपण पाहतोय. तर हे समीकरण पाहिलं, येणाऱ्या 12 चेंडू मध्ये मात्र 11 धावांची गरज आहे. 12 चेंडू 11 धावा, तर 11 धावा 12 चेंडू, हे समीकरण आपण पाहू शकतो. आणि या दोन्ही फलंदाजांनी ज्या पद्धतीने या खेळपट्टीवरती आकड्यांचा खेळांचा संसार थाटला, तो संसार मात्र पुन्हा एकदा उदयास येतोय. एखादा गुलाबाचं फूल जसं उमलावं तशी यांची फलंदाजी मात्र उभारून येते. प्रश्न एकच आहे, स्वैरमार, या फलंदाजांना थांबवणार कोण? या फलंदाजाच्या पायामध्ये बेड्या ठोकणार कोण? संघर्ष. संघर्ष खूप महत्वाचा शब्द. आयुष्यामध्ये अडचणींना सामोरं जाता आणि त्यानंतर तुमच्या हाती लागतो तो अनुभव. तो अनुभव भेटल्यानंतर ज्या गोष्टीला सुरुवात होते तो असतो संघर्ष. तो मैदानामध्ये मात्र केला जातोय. एकच धाव. या ट्रॉफीकडे पाहिल्यानंतर, या सायकलकडे पाहिल्यानंतर स्वप्नाला सुरुवात होते. प्रत्येक जण स्वप्न पाहतो, होळीच्या दिवसामध्ये आपली फलंदाजी रंगावी असे स्वप्न पाहतो. तुमच्या स्वप्नाची जेव्हा राख होते ना, तेव्हा संघर्षाला सुरुवात होते. तो मैदानी संघर्ष. मात्र आज त्या संघर्षाला सुरुवात झाली. श्रीराम चषक 2022च्या वतीने या क्षेत्ररक्षक आहे चुकी होते. या चुका मात्र तुम्हाला उत्तरार्धात करून चालणार नाहीये, कारण की आधीच तुमच्याकडे धावा कमी, त्यामध्ये मात्र झालेला मिसफिल्ड, आतापर्यंत मात्र तो गेलेला चौकार आणि त्यानंतर मात्र थोडस गोलंदाज आणि त्यानंतर क्षेत्ररक्षकाचे झुकलेले खांदे. चेंडू आतापर्यंत सादर झाले 2 आणि त्यानंतर 35 धावा स्कोर कार्ड वरती आपण पाहू शकतो. माझ्यासोबत स्कोररच्या भूमिकेमध्ये मात्र किशोर काटे चिक्या यांना आपण पाहतोय. येणाऱ्या काळामध्ये नवी मुंबईच्या नगरीमध्ये आपला खेळ ओहो काय फटका. उभी राहण्याची पद्धत पहा, डान्स पहा, बॉडी पहा, बॉडी लँग्वेज पहा, आर्म्स पहा, मनगटातली ताकद पहा. अमित ज्या पद्धतीने ताशेरे ओढतोय गोलंदाजावरती, पुढे येऊन खेळलेला फटका कव्हर ड्राईव्हच्या दिशेने थांबावं लागेल. चेंडू पुन्हा एकदा ट्रॅव्हल होतोय आणि त्यानंतर मात्र या चेंडूवरती आपण पाहिलं तर येस थोडस मात्र निर्णय घेतला जाईल, वाट पाहिली जाईल आणि त्यानंतर पंचांचा इशारा मात्र येतोय. फलंदाज बाद अमित. व्हॉट अ कॅच. असे खेळाडू, ही कॅच तुम्ही पहा, म्हणजे अक्षरशः ही कॅच पहा, रिप्ले पहा. चेंडू हवेमध्ये, त्यानंतर क्षेत्ररक्षक, व्हॉट अ कॅच. एका पायावरती संतुलन, दुसरा पाय आणि त्यानंतर येस अंपायर 2 मिनिटं. अमित 2 मिनिटं. येस येस अंपायर 2 मिनिटं या. येस अमित 2 मिनिटं थांबा. टर्निंग पॉइंट आहे. येस अंपायरने आउट दिलाय, मात्र आमच्या नजरेसमोर असताना फलंदाजाला दिसते स्क्रीनवरती सर्वांना. वेट. येस अमित या.
मॅच इज ऑन. चांगली बॅटिंग. अमित आपण पाहिलं तर मात्र चांगली फलंदाजी करून माघारी गेला. त्यानंतर विजयासाठी फक्त 2 धावांची गरज असेल. हो हा फटका आपण पाहिलं तर 1 धाव मात्र इथे जरूर घेतली जाईल. स्कोर लेबल मात्र इथे होता आणि त्यानंतर विजयाची धाव लवकर घेण्यामध्ये आपण फलंदाज पाहतोय जय थोडासा स्माइल करतोय. विजय त्याला लवकर हवाय. नॉन सायकलला त्याला पाहतोय. येस प्रशांत. या फलंदाजाने मात्र येणाऱ्या काळामध्ये ओहो फटका आल्या. सिद्धनाथ फायटर्स संघ हार्ड लक बॅड लक मित्रांनो. मात्र पुढील वाटचालीसाठी तुम्हाला शुभेच्छा. तिथे टॉस झाला. श्रीराम चिखलेवाडी संघाने टॉस जिंकला. ही विन द टॉस अँड इलेक्टेड टू बॉल फर्स्ट. चला मैदानामध्ये मात्र लवकर उतरूयात. स्पीड अप घ्यायचा. येस मॅन ऑफ द मॅच आम्ही थोड्या वेळाने देऊ. येस येस स्कोर वर पाहू शकतो. महेशची बॅटिंग पाहिली मोरेवाडी संघातून खेळत असताना. 13 चेंडू 22 धावांची नॉट आउट खेळ त्याची पाहिली तर दुसऱ्या साइडला जय होता. एका साइडला महेश तर दुसऱ्या साइडला जय थांबणार कसा. त्याच्या बॅट मध्ये 10 चेंडू मध्ये 22 धावांची नॉट आउट खेळ आली. मात्र गोलंदाजी पाहिली तर अक्षय थोडासा महाग ठरतोय. जिथे 16 धावा त्याने पहिल्या इनिंग मध्ये खर्च केल्या तर दुसऱ्या इनिंग मध्ये 43 धावा थांबवत असताना मात्र सिद्धनाथ फायटर्स या संघाकडून गोलंदाजी करत असताना तिन्ही गोलंदाज मात्र थोडेसे महाग ठरले. महेशने 16 धावा खर्च केल्या. पवनने 15 धावा. त्यानंतर मात्र पुन्हा एकदा पवन पाहिलं तर प्रवीण पाहिलं तर त्याने देखील धावा खर्च केलेत.